नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण आंब्याच्या रसातील खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। तर वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर पुरीसाठी लागणारे साहित्य बघून घेणार आहोत। इथे मी 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, इथे मी 1 टीस्पून खसखस घेतलेली आहे पुरीला वरून लावण्यासाठी, अर्धा वाटी इतका गूळ बारीक चिरून घेतलेला आहे, 1 वाटी इतका आंब्याचा गर काढून घेतलेला आहे, अगदी पाव चमचा इतका मीठ घेतलेला आहे आणि अर्धा टीस्पून वेलचीची पूड घेतलेली आहे। इथे एक बाउल घेतलेला आहे, यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे। हे बघा, तर संपूर्ण गव्हाचं पीठ आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता तांदळाचं पीठ, रवा, वेलची पूड, मीठ, त्यानंतर गूळ सुद्धा काढून घेऊया आणि आंब्याचा गर। आता जसं आपण पुरीला पीठ घट्टसर मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपण आंब्याच्या गरामध्येच पीठ मळून घेणार आहोत आणि लागेल तसं थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। हे बघा, याच पद्धतीने आता आपण हे पीठ मळून घेऊया। इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण याच्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत। 15 मिनिट झालेले आहेत। आता आपण पुऱ्या तयार करणार आहोत। तर पीठ आपण थोडंसं मळून घेणार आहोत। पोळपाटावरती मी इथे काढून घेतलेला आहे। आता जेवढ्या आकाराची आपल्याला पुरी तयार करायची आहे तेवढ्या आकाराचा आपल्याला पिठाचा गोळा यामधून काढून घ्यायचा आहे। बघा, हातावरती थोडासा मळून घेऊया। उर्वरित पीठ आपण बाजूला ठेवून घेणार आहोत। इथे मी थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण डीप करून घेणार आहोत। आता आपण पुरी लाटून घेऊया। हे बघा, आपण जी खसखस घेतलेली आहे ती थोडीशी वरून आपण या पद्धतीने पसरवून घेणार आहोत। ही सुद्धा आपल्याला अशीच लाटून घ्यायची आहे जेणेकरून पुरीला चांगली चिकटेल। हे बघा, इथे आपली पुरी बनून तयार झालेली आहे। तर याच पद्धतीने आपण उर्वरित सर्व पुऱ्या तयार करून घेऊया। इथे आपल्या सर्व पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत। आता आपण या तळून घेणार आहोत। गॅसवर कढईमध्ये तेल आपण मध्यम गरम करून घेतलेलं आहे। आता आपण पुरी तेलामध्ये सोडून घेऊया। गॅस इथे आपण मीडियमच ठेवून घेतलेला आहे। हे बघा, मस्त अशी टम्म आपली पुरी फुगलेली आहे। आता आपण ही उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा खमंग होईपर्यंत तळून घेणार आहोत। हे बघा, इथे आपली पुरी तळून तयार झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया आणि उर्वरित सर्व पुऱ्या आपण याच पद्धतीने तळून घेऊया।
तर अशा प्रकारे इथे आपल्या अगदी खमंग आणि खुसखुशीत आंब्याच्या रसातील पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत. आंब्याचा सीझन संपण्या अगोदर या पद्धतीने पुऱ्या बनवा आणि घरच्यांसोबत याचा आस्वाद घ्या. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी.